आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे राज्य राज्य प्रसिद्धी प्रमुख सन्माननीय गणपतरावजी डाकोरे साहेब यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपलं मनोगत करायचं आहे। आज आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र ही 9 वर्षापासून अगदी 48 लोकांपासून या संघटनेचा प्रवास सुरू झाला। या संघटनेमध्ये सुरुवातीला संघटना नव्हती, फक्त वारकरी भजन करणारे हे धार्मिक लोक एकत्र येऊन हे कार्यक्रमाला सुरुवात करायची। 48 लोकांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात केली। पण पारायण कसं करायचं? पारायण आपल्याला 7 दिवस जर पारायण करायचं असेल, कोणत्याही ग्रंथाचं पारायण 7 दिवस करायचं असेल तर आपल्याकडे वेळ नाही। वेळ तर नाहीच, पण आपल्याला बसण्याची कुवत पण आपल्यामध्ये नाही। आपल्याला बसण्यासाठी 3 तास आपल्याला मांडी घालून बसता येत नाही। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला वेळ मिळत नसल्यामुळं आज आपल्याला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपल्या घरी जरी करायचं असले तरी वेळ नाही। आपण जर टाइम टेबल दिला तर त्या टाइम टेबल मध्ये कोणाला सर्व्हिस करावं लागते, कोणाला व्यवसाय करावा लागतो, म्हणून ते सुद्धा आपल्याला जुळत नाही। म्हणून आम्ही वारकरी परिवार या संघटनेच्या वतीनं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 36 दिवसाचं ठेवलेलं आहे। तुम्ही म्हणा 36 दिवस ग्रंथ पारायण आपण कसं करायचं? ते तुमच्या वेळेनुसार कुठे करायचं? आपल्या घरी आपल्या वेळेनुसार 24 तासापैकी फक्त 50 मिनिटं द्यायचे। 50 मिनिटं आपण टाइम टेबल ठरवलेला आहे। तुम्हाला वही दिला जाईल, दररोजची वही। त्या वही मध्ये आपण पारायण करायचंय। पारायण जर आपण 7 दिवस केलं तर आपल्या मागे एखादा काहीतरी कुत्र लागल्यासारखं आपण घाई पारायण करतोय, आपला 18 अध्याय पूर्ण करावा लागतोय। पण आपण जर 50 मिनिटं जर दररोज 36 दिवस पारायण केलं तर या जीवनामध्ये आलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पारायणाची एक जर वही आपल्याला अनुभव आली तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपण 50 मिनिटं आपल्या वेळेनुसार 24 तासामध्ये केव्हाही कुठेही, तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही प्रवास करतोय, प्रवासामध्ये सुद्धा पारायण करता येते। जसा अभंग आहे ना, उडता बसता हरी बोला, हरी बोला खाता, हरी बोला गाता, हरी बोला भांडता, हरी बोला काढता, अशा प्रकारे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा आपल्याला बस मध्ये सुद्धा करता येते, आपल्याला रेल्वे मध्ये सुद्धा करता येते। पण आपलं चारित्र्य, आपलं मन एकाग्र करून आपण 36 दिवसाचं पारायण करायचं हा संकल्प फक्त 48 लोकांनी केला। आणि दरवर्षी 36 दिवसाचं पारायण श्रावण महिन्यामध्ये सुरुवात होतो आणि भाद्रपदला आपण त्याची हे करतोय। आणि या पारायणामध्ये आपापल्या घरी आपल्याला जर एक जर वही अनुभवली तर आपले ग्रुप केलेले आहेत। एखाद्या वहीचं चिंतन आपण जर त्या ग्रुपला टाकलं, माझ्यासारखा जर अज्ञानी असेल आणि तो जो चिंतन ऐकला तर ज्ञानेश्वरीचं त्याला अर्थ कळेल। म्हणून आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपापल्या घरी करावं। म्हणून आम्ही घर तिथं ग्रंथराज ज्ञानेश्वरी गेला पाहिजे हा संकल्प केला। पाहता पाहता 9 वर्षामध्ये 10,500 ग्रंथ पारायणाला सुरुवात झाली। 36 दिवस आम्ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपल्या घरी केलं। पण एक दिवस सांगता दरवर्षी आम्ही मारता या ठिकाणी हरिभक्त परमपूज्य गुरुवरे मामा म्हणून मार्ताळकर मामा त्यांच्या समाधीच्या 16चा त्यांच्या गावी आपण मामा मंगल कार्यालयामध्ये दरवर्षी सर्वांचं सामूहिक पारायण होईल। आणि त्या सामूहिक पारायणामध्ये आपण सर्वांनी एक दिवस येऊन एका ओळीचं पारायण करून त्याची सांगता आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आपण आयोजित करतोय। हा कार्यक्रम तुम्हाला माहिती असला पाहिजे। आपण जर ग्रंथराज आपली जर माय माऊली जर घरामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचवली तर एखादा तरुण मुलगा जर व्यसनाधीन होत असेल आणि जो व्यसनाधीन असल्यानंतर माझी आई किंवा वडील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण का करते, या पारायण ग्रंथामध्ये काय आहे
हे जर राग राग जर तो ग्रंथ उघडला आणि त्या ग्रंथामध्ये ओम नमोजी अध्याय हे जर त्याला शब्द कळला तर त्याचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या या ठिकाणी बिघडत चाललेले तरुण पिढी सुसंस्कृती व्हावी. आपल्या गावामध्ये आम्ही वारकरी परिवार आपण रुजवला पाहिजे. म्हणून आम्ही प्रत्येक गाव तिथं शाखा स्थापन करून, जिल्ह्यावर शाखा स्थापन करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा आम्ही वारकरी परिवार महाराष्ट्रामध्ये 19 जिल्ह्यामध्ये उभा केलेला आहे. आणि त्याचा पहिला कार्यक्रम परभणीमध्ये हरिभक्त परमपूज्य खोकले महाराज हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. 6 महिने त्याने आमच्यामध्ये नियुक्ती पत्र मिळालं, पण आम्ही त्यांचा कार्यक्रम पाहतो. सकाळ भागवत असते आणि संध्याकाळी कीर्तन असते. अशा धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना सुद्धा वेळ मिळाला नाही. त्यांनी सुद्धा वेळ काढून या ठिकाणी त्या कार्यक्रम आपला आयोजित केला. आणि दुसरी गोष्ट, या आपण जे कष्ट करतोय, आपण जे पैसा जमा करतोय, 100 पैसे एखादा शेतकरी धान्य पिकवतो, एखाद्या कणसाला जर ज्वारीचे कणसाला अनेक दाणे येतात, पण त्या शेतकऱ्याला पूर्ण दाणे खायला मिळत नाहीत. त्या पूर्ण दाण्यामध्ये अनेकाचे हिस्से असतात. काही चिमण्याला जातात, काही रस्त्यामध्ये जातात, काही ज्वारीचे दाणे स्मशानभूमीला जातात. अशा प्रकारे सर्व वाटत त्या शेतकऱ्याला जे धान्य मिळते त्यामध्ये शेतकरी सुखी आहे. तशाच प्रकारे आपण केलेल्या कष्टामध्ये एक तरी पैसा धार्मिक कार्यामध्ये जर आपण केला तर 99 पैसे आपल्याला पचन पडल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेमध्ये आम्ही 2-3 वर्षामध्ये विचार केला. अशीच बैठक झाली. बैठकीमध्ये एखाद्यानं सुचवलं की बाबा आपली पंढरपूर येथे धर्मशाळा नाही, आपण धर्मशाळा स्थापन करावी. पण धर्मशाळा स्थापन करणं शक्य नव्हतं. पण हे 6 महिन्यामध्ये आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं त्या ठिकाणी जागा घेतली आणि 5 मजली बिल्डिंग त्या उभार करण्याचं आपण धाडस केलं. पहिला मजला या ठिकाणी होत आहे. आणि या पहिला मजला कोणाने केलेला आहे? आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं. ज्या भाविक भक्तांना या पंढरपूरमध्ये एखादा जर भंडारा केला तर त्या अन्नदानामध्ये काही माऊले आपले धान्य आणून टाकतात, कोणी पैसा देते. तसंच या पंढरपूरच्या धर्मशाळेच्या ह्याच्यामध्ये आपली एक तर वीट कष्टाची रचावी असं कोणाला वाटत असेल, त्यांनी सुद्धा या धर्मशाळेमध्ये सदळ हस्ते मदत करून आपली धर्मशाळा आणि आपल्या धर्माचं रक्षण, धर्माचं पालन आणि सुसंस्कृती पिढी निर्माण व्हावी यासाठी आपण गाव तिथं शाखा स्थापन करावं. आणि शाखा स्थापन करून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असे आवाहन करतोय. माझं वाढत चाललेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.